श्रावण महिन्यात 2 मोठ्या ग्रहणांचं सावट असणार आहे. या ग्रहणांमुळे श्रावणातील सणवारांवर किंवा शिवपूजेवर काही परिणाम होईल का? सूतक आणि वेदादी नियम पाळणं बंधनकारक आहे का? असे अनेक प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण झालेत. याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, यंदा 13 ऑगस्टपासून 11 सप्टेंबरपर्यंत श्रावण महिना असणार आहे. श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला गेलेला महिना आहे. व्रतवैकल्यांचा काळ आहे. यंदाच्या श्रावण महिन्यात 2 मोठी ग्रहणं आहेत. ग्रहण ही खगोलीय घटना असल्यामुळे शिवभक्तांनी घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. नक्की ग्रहणं कधी आहेत ते बघूया. सगळ्यात पहिलं ग्रहण लागणार आहे 12 ऑगस्टला. ते खग्रास सूर्यग्रहण असणार आहे. हे ग्रहण आषाढ अमावस्येच्या दिवशी आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून लगेचच श्रावण सुरू होतोय. म्हणजे श्रावणाची सुरुवातच ग्रहणाने होतीये असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतरचं जे ग्रहण आहे ते खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण जे आहे ते रक्षाबंधनच्या दिवशी लागणार आहे. आता धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय नियमानुसार जे ग्रहण आपल्या भागात डोळ्यांनी दिसत नाही त्याचा कोणताही धार्मिक प्रभाव मानला जात नाही. ही दोन्ही ग्रहणं भारतातून दिसणार नसल्यामुळे भारतात त्याचे वेदादी नियम पाळणं अजिबात बंधनकारक राहणार नाही. सण आणि पूजा यथासांग पार पडणार आहे. सूर्यग्रहणामुळे श्रावण मासारंभाच्या उत्सवावर कोणताही परिणाम होणार नाही. तसंच रक्षाबंधनच्या दिवशी सुद्धा चंद्रग्रहण असलं तरी ते भारतात दिसणार नसल्यामुळे भावा बहिणींच्या या सणात कुठलाही अडथळा येणार नाही. कोणत्याही प्रकारचा ग्रहणाचाही नाही आणि भद्रा काळाचाही अडथळा येणार नाही. सण नेहमीप्रमाणे आनंदाने साजरा करता येईल. थोडक्यात सांगायचं झालं तर निसर्गात ग्रहणाचं सावट असलं तरी भारतात त्याचा कोणताही धार्मिक वेध नाही. यंदाच्या श्रावण महिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या श्रावणातले जे सोमवार आहेत त्या प्रत्येक सोमवाराला एक विशेष तिथी आलेली आहे. म्हणजे पहिला सोमवार आहे 17 ऑगस्टला, या दिवशी नागपंचमी आहे. दुसरा सोमवार आहे 24 ऑगस्टला, या दिवशी पुत्रदा भागवत एकादशी आहे. तिसरा श्रावणी सोमवार आहे 31 ऑगस्टला, या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे. आणि शेवटचा चौथा श्रावणी सोमवार आहे 7 तारखेला, या दिवशी सुद्धा एकादशी आलेली आहे. म्हणजे यंदाचे श्रावणी सोमवार अत्यंत विशेष असणार आहेत, कारण यंदाच्या श्रावणी सोमवारी कुठली ना कुठली तरी विशेष तिथी आलेली आहे. श्रावण महिन्यामध्ये नक्की कोणकोणते सण उत्सव आहेत, कोणकोणत्या तारखांना आहेत, त्याचबरोबर या सगळ्या सण उत्सवांची माहिती आम्ही वेळोवेळी आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर देतोच आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची माहिती तुम्हाला लगेच मिळेल. नुकताच एक व्हिडिओसुद्धा प्रसारित झालेला आहे ज्यामध्ये श्रावण महिना कधीपासून कधीपर्यंत यामध्ये पूर्ण श्रावण महिन्याचं विश्लेषण करण्यात आलं आहे. संपूर्ण सण उत्सवांची माहिती, तारखा, तिथी सगळं त्यामध्ये देण्यात आलं आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.